नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज भाऊ समीर श्रुतीकडे इंडियानापोलिसला जायचं होतं. त्यामुळे आधीच सगळी तयारी करून ठेवली. रात्रीच सगळ्या बॅग्स भरून ठेवल्या. सकाळी आपण 10 वाजता जाण्यासाठी निघू असं ठरवलं होतं. आई-भाऊंना पण समीरचं नवीन घर दाखवायचं होतं. श्रुतीसुद्धा आग्रहाने फोन करून आई-भाऊंना बोलवत होती आणि आता राखी पौर्णिमासुद्धा जवळ आलेली आहे. त्यामुळे समीर श्रुतीकडे जाण्याचा आम्ही प्लॅन बनवला. सकाळी सगळेजणं लवकर उठून आपापलं आवरत होती. आईंनी आधी देवाची पूजा केली. नियमाप्रमाणे निघताना मी सगळा छानपैकी डबा तयार करून घेतला. कारण 10 तासांचा आमचा लांबचा प्रवास होता. त्यामुळे ठेपले, फ्लॉवर बटाट्याची भाजी आणि थोड्याशा दाबेल्या तयार करून घेतल्या. सगळा छानपैकी डबा भरला. नंतर किचन सगळं स्वच्छ आवरलं. डिशवॉशरला भांडी लावली आणि 10:15 वाजता आम्ही गाडीमध्ये बसलो. आमच्या प्रवासाला सुरुवात केली. मिस्टर, मुलगा, मी आम्ही तिघंजणं गाडी चालवायला होतो. जेवणासाठी आम्ही बरोबर 2:30 वाजता एक ब्रेक घेतला. तिकडे जेवणं केली, थोडे पाय मोकळे केले, पाणी भरून घेतलं आणि पुन्हा आमच्या पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. इकडे रस्ते खूप चांगले असल्यामुळे जाताना दोन्ही बाजूने निसर्गाचं दर्शन होत असल्यामुळे प्रवास कंटाळवाणा वाटत नाही. वेस्ट व्हर्जिनियातल्या डोंगरातनं जाताना खूप छान व्ह्यू आपल्याला गाडीतनं बघायला मिळतो. जुने हिंदी आणि मराठी गाणे ऐकत आम्ही छानपैकी प्रवास केला आणि 5 वाजता एका ठिकाणी आम्ही चहासाठी थांबलो. नंतर पुन्हा पुढे निघालो. बरोबर 9:15 वाजता समीरकडे आम्ही पोहोचलो. श्रुतीने तुकडा पाणी ओवाळून आमचं स्वागत केलं. आम्हाला घरात घेतलं. श्रुतीचं घर बघून आई-भाऊ खूप खुश झाले आणि सगळं घर खूप छान तिने सजवलेलं आहे. तिचं आम्ही सगळ्यांनी खूप कौतुक केलं. तिने सगळं घर आम्हाला दाखवलं. त्यानंतर समीरने सुद्धा घरामध्ये काय-काय बदल केलेले आहेत ते सगळे आम्हाला दाखवले. इकडे जे काही करायचं आहे ते स्वतःचं करावं लागतं. त्यामुळे समीर आणि श्रुतीने खूप छान प्रकारे छान सगळे बदल घरामध्ये केलेले आहेत. त्यांनी गराजला पण रंग दिला. हे सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं. आई-भाऊ इतक्या लांबून इंडियानापोलिसला आले आणि श्रुतीचं घर बघितलं. हे बघून तिला पण खूप आनंद झाला. तिने आई-भाऊंचं औक्षण केलं. नंतर आमचंसुद्धा तिने औक्षण केलं. श्रुतीचे आई-वडील पण आम्हाला भेटले. त्यांच्यासोबत पण आम्ही खूप गप्पा मारल्या. त्यानंतर श्रुतीने आणि तिच्या आईने सगळं जेवण बनवून ठेवलेलं होतं. सगळ्यांना त्यांनी जेवायला वाढलं आणि आम्ही सगळ्यांनी नंतर जेवणं केली. जेवणानंतरसुद्धा खूप साऱ्या गप्पा मारल्या. अशा प्रकारे आम्ही इंडियानापोलिसला पोहोचलो. धन्यवाद.